हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज या ठिकाणी आपले हरिभक्त पारायण मधुकर महाराज गोल्हे यांच्या घरी आपण सर्व जमलेलो आहोत। त्यांचे सर्व कुटुंब परिवार, त्यांची मित्रमंडळी सगळे आपण इथं जमलो। कशासाठी जमले आपण? तर त्यांचा वाढदिवस आहे। जीवेत शरद शतम। आता आपले श्याम म्हात्रेने सांगितलं की त्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळो, आणि 100 वर्षाचं आयुष्य मिळालंच पाहिजे प्रत्येक माणसाला। त्याप्रमाणे माणसाला जीवन पण जगता आलं पाहिजे। हल्लीच्या काळामध्ये 100 वर्ष माणूस काढत नाही का काढत नाही? खाण्यामध्ये भेसळ, सगळंच भेसळ आहे, आणि कटकटी जास्त वाढल्या संसारामध्ये। त्याच्यामुळे प्रत्येक माणूस दुःखी आहे, सुखी कोणीच नाही बरं का। सगळेच माणसं दुःखी आहेत। आपण त्याने काय सांगितलं? जन्म हेची दुःख मूळ काय सांगितलंय? मुळातच जन्माला आपण येतो तो दुःखच आहे। दुःखाचं मूळ आहे की ते जन्माला येतो त्यानं। मनुष्य जन्म मिळणं म्हणजे आपण दुःखालाच प्राप्त होतो। आता मी इथं तुम्हाला कितीही सांगितलं तरी त्याचा फायदा काही होणार नाही। पण म्हणून मी इथं ज्ञानेश्वरी का समोर ठेवलेली आहे? आपल्याला संतांनी काय सांगितलं ते आपल्याला ऐकायचं। आता इकडे सगळी मंडळी येऊन गेली, तुमची प्रपंचातली सगळी मंडळी येऊन गेली, पण प्रपंच आपल्याला शेवटपर्यंत करायचा बरं का, उत्तम प्रकारे करायचा। पैसा कमवा, जागा घ्या, इस्टेट करा, सगळं करा, पण ते करता करता भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात आहे काही बघा। कारण तो आपल्यामध्ये आहे म्हणून आपण प्रपंच करतो। त्याने उडी टाकली तर प्रपंच पण करेल का? नाही करणार। आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला नरदेवने आलेला आहे। ज्ञानोबारांच्या भाषेत आपण बघूया, ज्ञानोबा काय सांगतात बघा की जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे ऐसे। जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे ऐसे, की वाढती करीती उल्हासे उभवती बुढिया। आता मधुकर महाराज गोल्हे यांचा वाढदिवसाचा दिवस आहे। खरं बघायला गेलं तर हा वाढदिवस नाही आहे। संतांच्या भाषेमध्ये सांगायला गेला तर हा घाट दिवस आहे। आपल्या आयुष्यातला 1 वर्ष निघून गेला, आपल्या आयुष्याची 72 वर्ष निघून गेली, पण तरी पण आपण अजून काय आपण जागे होत नाही बाबा। आपण जागे व्हायला पाहिजे। आम्ही सगळे झोपलेले आहोत। तुकाराम महाराज सांगतो की आंधळ्याशी जण अवघेचे आंधळे, तसं आपण सगळे आंधळेच आहोत। आता हे लोक आले, त्याचा सन्मान करून गेलं, ठीक आहे, करायला पाहिजे ह्या गोष्टी, पण आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आंधळे आहोत। आपला आत्मस्वरूप हा आपला आत्मा आहे, हाच आपला देव आहे, आणि तिथं आपण झोपलेलो आहोत। जोपर्यंत आपला आत्मा आहे तोपर्यंत सगळं काय करू। आत्मा आपल्याला सोडून गेला तर थोडं वैराग्याचं बोलतो बरं का। आणि हे जिवंतपणे असतानाच आपल्याला मोक्ष, जिवंतपणे मध्ये असतानाच, जिवंत असतानाच आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे। मुक्ती आपल्याला कधी मेल्यावर अजिबात नाही बरं का। मेल्या पाठी मोक्ष म्हणती ते केवळ मूर्ख सांगतात, मेल्यानंतर मुक्ती नाही। जिवंतपणे असतानाच मुक्ती आहे, आणि ती मुक्ती कशातनी मिळतो? कशातनी मिळतो? तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना। सरळ सरळ लिहिलेलं ज्ञानोबाराने की मुखामध्ये तुमचं हरीचं नाम पाहिजे। बरं, हे मुख बंद पडतं आपलं, हे मुख आपलं बंद पडतं। मग कुठल्या मुखातून तुम्ही हरिमुखे म्हणा? म्हणजे ते 4 वाणी आहेत, एक परा आहे, पश्चंती, मध्यम, वैखरी। त्याला मी तेच सांगितले, माझे शिष्य आहेत, त्याला मी तेच सांगितलं, परावाणीतून तुमचं भजन व्हायला पाहिजे। संतांनी सगळे उद्योगधंदे केले, सगळे उद्योगधंदे केले बरं का। आपण संतांच्या परंपरेमध्ये या, तेव्हा आपल्याला ज्ञान माहीत पडेल। संतांची परंपरा नाही तर आपल्याला ज्ञान माहीत पडणार। आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संत म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, नाथ बाबा,
आणि आपण त्यांचं काहीच करत नाही. जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, आपण त्यांचं कधी वाचनच करत नाही. त्यांनी काय केलं आहे ह्या महाराष्ट्रासाठी, त्यांनी काय केलं आहे सगळं लिहून ठेवले, पण आपण त्या तिकडे आपलं लक्षच नाही. आणि आपण नको त्या मार्गाला लोक घेऊन चालत, आपल्याला नको त्या मार्गाला. तुकोबारांची गाथा वाचा, 1 नंबर, 5वा वेद 5वा वेद, याचा अभ्यास आपण कधी करणार? बाकी सगळे खाली आहेत. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचा, 1 नंबरला आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली बघा, आणि किती वर्षात लिहिली? 15-16 वर्षामध्ये असताना लिहिली. आणि आपण 60 वर्ष झालो, 70 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, तरी आपल्याला काही कळत नाही. का? आपल्याला वाटतं हे सगळं मिळालं, हे सगळं शाश्वत नाही ना, हे जाणार आहे सगळं. माझी आई होती, माझे वडील होते, माझे भाऊ होते, गेले ना हो. आम्हाला पण आपल्याला पण जावं लागेल. जाण्याच्या आधी काय करायला पाहिजे ते शिका. दुसरा जगामध्ये उपाय काहीच नाही बरं का. उपाय काय? कलियुगी उद्धार हरीच्या नामातून, मंत्रातून नाही बरं का. याचा आपला भ्रम होईल. आपल्याला मंत्र मिळाले, मंत्रातून नाही, मंत्र बंद पडणार. ही वाचा पण बंद पडतो जाताना. आता ह्या वाचेत ना म्हणून रामराम म्हटलं, जाताना पहिले वाचच बंद पडणार. मग नामस्मरण कसं होईल? नामस्मरणाला किंमत आहे. तुम्हाला ज्ञान किती याला किंमत नाही. तुम्ही किती ज्ञानी आहेत त्याला पण विचारत नाही. तुम्ही किती श्रीमंत याला पण विचारत नाही. लक्षात घ्या, तुमच्याकडे नामस्मरण किती चालू आहे. आसनी शायनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नाम आत्मज्ञानी बोलीचे पार्था. अरे पार्था, अरे अर्जुना, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. ज्याचा अखंड भजन चालू, श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्यावरती भजन पाहिजे आपला. ही वाणी बंद पडणार आहे. जो आपला श्वास जातो येतो जातो येतो त्याच्याकडे लक्ष आपण भजन केलं ना, तर आपल्याला देव आपल्याला घेऊन जाते. आणि आपण नुसत्या वाणीने जर केलं ना, आपण ही वाणी बंद पडतो. कुठलं पण नाम द्या, वाणी बंद पडणार. पहिल्यांदा वाचात जातो माणसाचं. कसं तुम्ही राम म्हणणार का राम? बघा ना, तुम्ही तुम्हाला अनुभव नसतो, आम्ही बघितलेला आहे. मरताना पहिले वाचा बंद पडतो माणसाचं. कोणाला हाक पण मारू शकत नाही. म्हणून येतं वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवतो. वडील म्हणजे वडील नाही बरं का. वडील म्हणजे आपले संत. संतच आपले वडील आहेत. तया नाम धर्म, त्याला धर्म म्हणतात. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. आपल्याला जाता काय येत नाही संतांच्या मार्गाने, तर आपली पहिले रचनाच जिंकता येत ना आपल्याला रचना जिंकता येत नाही. आणि तिथे कसं आहे संतांच्या मार्गामध्ये, पहिलं काय करा, नॉनव्हेज बंद करा. संतांच्या मार्गामध्ये जायचं असेल, पहिला नॉनव्हेज बंद. कारण नॉनव्हेजच आपल्याला काय करतो, तुकारामाने सांगितलं ना. तुकाराम महाराज काय म्हणता ऐका, मांस खाता हवस करी, अजून वाढ, मटण वाढ, मच्छी वाढ, पुढे जोडून ठेवले पाहिजे. तोच मासा सांगतो मी माणसा जन्म तुला खाईल. तोच बकरा सांगतो मी माणसा जन्म तू बकरा होशील. लक्षात घ्या. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला परमार्थ का कळत नाही, आम्हालाच का कळतो, तुम्हालाच का कळत नाही? ह्याला कारण काय? ह्याला कारण आम्ही शुद्ध झाले, पूर्ण शुद्ध. कुठलाच आम्हाला म्हणजे कुठलाच विषय आमच्याकडे जवळ नाही. आणि प्रत्येकाकडे ते विषय भरलेले आहेत. आणि विषय तिथूनच चालू होतात की आपला नॉनव्हेज जो आहे तिथून काय होतो, तमगुण. आपला तमगुण आहे तो आपल्याला काय करतो, तोच आपल्याला अधोगतीला मिळतो. 3 गुण आपल्याकडे, रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. समर्थ रामदासांनी लिहिले की नाही, मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती आणि तमगुणे अधोगती पावती. स्पष्ट लिहिले महाराज. पण कळेल कोणाला? कोण सांगेल तुम्हाला? हे संतच तुम्हाला सांगू शकतात, बाकी कोणाला सांगू शकतात? काय लिहिलं आहे? मुळी देह त्रिगुणाचा. तुम्ही महाराष्ट्रात जावा, महाराष्ट्रात बाहेर जावा, अमेरिकेला जा, रशियाला जा, कुठे पण जा, पण 3 गुणांनी संपन्न. प्रत्येक माणसाचं देह 3च गुणांनी संपन्न आहे. रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. या 3ही गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. जोपर्यंत आपल्याकडे गुण आहे तोपर्यंत परमात्म्याचे दर्शन नाही होणार, भेट होणार नाही. आणि आपण समजू पण आपला भ्रम आहे की मी देवपूजा करतो, मी भक्ती करतो. भ्रम आहे आपला. कारण देव इथं नाही, देव आपल्या 3 गुणांच्या पलीकडे आहे. आपण गुणांवरच आहोत. मनाच्या पलीकडे आहे, आपण मनावरच आहोत. देहाच्या पलीकडे आपण देहावरच आहोत. या सगळ्या गोष्टी पलीकडच्या आहेत आणि आपण अलीकडेच आहोत. आणि इतर जे पंथ आहेत ते आपल्याला फक्त अलीकडेच ठेवतात, पलीकडे नेत नाही. त्यांचं पण काय चुकत नाही. आपण मटण मच्छी काय सोडत नाही.
आपल्याला तेच पाहिजे आहे. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिले आहे का, जेणे जिंकली रसना तृप्तदयांची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण सांगे. सत्वगुण कशाला म्हणतात? जेणे जिंकली रसना म्हणजे समर्थाला काय बोलतात ते? रसना म्हणजे कोणी खातात, कोणी पितात, तिच्यावर तुम्हाला नियंत्रण करता आला का तुम्हाला परमार्थ सोपा आहे. आणि तिथे नियंत्रण नाही तर परमार्थ खोटा आहे, सगळं खोटा परमार्थ. बरं का? कारण काय, आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध नाही तो आपल्याला परमार्थ करणार नाही. आलं लक्षात का? जसं आता आकाशात ढग आले की नाही, आपल्याला सूर्य दिसतो का? दिसतो का? नाही दिसत. काय दिसत नाही? ढग आले आकाशात. तसं आपल्याकडे विषयांची ढग आहे. आपलं परमात्मा शेवटपर्यंत दिसणार नाही, परमात्मा शेवटपर्यंत करणार नाही. आपल्याकडे ढग आहेत विषयांचे. आपल्याला खायला पाहिजे, आपल्याला प्यायला पाहिजे. आणि आता आमच्या घरी पण सगळीकडे तेच आहे बरं का. म्हणून तर परमार्थ कळत नाही आपल्याला. मग आपल्याला काय पाहिजे? अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध असेल तरच परमार्थ कळेल. अंतःकरण मलिन असेल तर कळेल का आपल्याला? मी आता तुम्हाला उदाहरण दिलं, सूर्य एकदम तेजस्वी आहे पण ढग आले आणि आपण सूर्याला शोधायला जाऊ, भेटेल का सूर्य? ढग गेल्यावर आरे बाप सूर्य. तसं आपल्याला ते ढग आहेत, कामाचे ढग आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ आहे, संशय, चिंता आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि अहंकार. हे आपल्याला काय करतात? हे आपले वाटून लावतात, आपल्याच वाटून लावतात. ते आपल्या आतमध्येच आहेत ते शत्रू, बाहेर नाही. बाहेर कोणीच कोणाला बोलायचं नाही. आणि आपणच देव आहोत. आपल्याकडे आलेला, आता मी बोललो कसा इथं सूर्य आहेच जागेवरच, तो कुठेच गेला नाही. आपणच परब्रह्म आहोत. पण आपल्याकडे आलेले ढग काढता येत नाही. आणि ते ढग काढण्याचं काम कोण करतो? नाम करतो, नाम. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र. शस्त्र आहे ते. काय महाराज? अनुभव आहे का चुकीचं बोलतो? शस्त्र आहे की नाही? गेली का तर राहिलं ढग तुमच्याकडे. जेणे यमकुलगोत्रवर गेले, यम जवळ पण येऊ शकत नाही. जाताना की काही फूट लांब दूर राहील आमच्यापासून. का? कुठलाच विषय नाही. आपल्याला जन्माला आपणच घालतो, दुसरं कोण देव जन्माला घालत नाही. देव आहेच सगळीकडे. देव सगळीकडे आहे. देव कुठं नाही अशी जागाच नाही. आपण मंदिरातच बघतो नाही, देव सगळीकडे भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी उदयी पाषाणी सगळीकडे परमात्मा. मग तो आपल्याला दिसत का नाही? तर आपलं अंतःकरण शुद्ध नाही. आणि आपलं अंतःकरण शुद्ध करण्याचे एकमेव साधन नाम आहे. काय आहे? नाम आहे. आणि म्हणून नाम भागवत सांगतो, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही तुझी जगती. तिन्ही जगाची पापं एकत्र केली आणि तो नाम जर आपण घेतला ना, एका क्षणात भस्म होईल. एका क्षणात. नामाची एवढी ताकद आहे. नामसंकीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्मांतरीची पापे जळतील. आपली एका जन्माची नाही सांगितली. मग तो नाम तुमच्या हातात यायला पाहिजे. बाकी मंत्र आहेत, आता ते इलाज नाही, त्याला करा तुम्ही. जोपर्यंत नाही जमत तोपर्यंत करा. कारण ते मंत्र जपता मंत्र आपण कुठे जपतो? आपण देव बाहेर समजतो ना. मंत्रातून देव आपल्याला वाटतं हे देव, हे देव नाही महाराज, तुम्ही देवात. कारण तुम्ही देवात म्हणून तुम्ही त्या मूर्त्यांची पूजा करता, त्या फोटोंची पूजा करता. आपल्यातलं देवाला तर पूजा करू का? मग त्या मूर्तीमध्ये देव बघता तो देव आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपल्यामध्ये येण्यासाठी नामच, दुसरा साधन नाही बरं का. नामच आहे, मंत्र नाही. मंत्राने कुठलाही तुम्हाला काही मोक्ष मिळणार नाही. परत जन्माला यावं लागेल. सरळ लिहिले की नाही, नामापरती तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील. ज्या पंथामध्ये जाशील त्या पंथामध्ये नाम नसेल तर जी काय आपण 20 वर्ष 25 वर्ष घालून जे फुकट जातील. असं ज्ञानोबारांनी 15 वर्षी लिहिलेलं. नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील. कुठल्याही पंथात जाशील, फुकट जाशील सांगताय ज्ञानोबा. विचार करा किती ताकद असते. म्हणून रामदास सरने लिहिले, वय धाकुटा नृपती राजा आहे तो. या सगळ्या संतांचा राजा ज्ञानोबा आहे. आणि त्याला आपण सोडलं की आपलं ज्ञान कसं होईल? सगळ्यांचा राजा आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण गेल्यानंतर ज्ञानेश्वरी समोर असते. कुठे पण जाऊ तुम्हाला ज्ञानेश्वरी घेतलं. कोणी प्रवचन चालू करत, दासबंद घेतात का? पण एकनाथी भागवत घेतात नाही, ज्ञानेश्वरी. कारण तो आणि बघा सगळ्या मंत्रांचा राजा नाम आहे. हिमालय माझी विभूती आहे. सगळ्या पर्वतांमध्ये हिमालय काय आहे? माझी विभूती सांगतात भगवंत. कशामध्ये? 10व्या अध्यायामध्ये विभूती वाजत त्याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर झाडामध्ये पिंपल माझी विभूती सांगतात.
सर्व मंत्रांचा राजा नाम आहे. ती नाम माझी विभूती सांगतात आणि ते नामच आपल्याकडे नाही. विभूती म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा बरं का. सूर्य माझी विभूती, चंद्र माझी विभूती, ही सगळी विभूती आहेत. तसं नाम ही विभूती आहे आणि ते आपल्याजवळ असलं पाहिजे. आता आपले हरिभक्त बरं का मधुकर महाराज बोलले, मी नाम घेतलं आणि आज ते उच्च कोटीला आहे. बघा त्यांना सगळं ज्ञानेश्वरी करते, सगळे ग्रंथ करतात. का करतात त्यांना? कारण ते अंतःकरणातून शुद्ध होतात. शुद्ध आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. आपलं अंतःकरण शुद्ध असलं तर सगळं दिसेल आपल्याला. आपलं अंतःकरण बघितलं तर आपल्याला काय काहीच करणार नाही. जशी जशी भक्ती वाढत जाईल, जवळ करी माझी भक्ती तवा अविद्या निवृत्ती. म्हणजे जसं नामस्मरण वाढेल तसं तुमचा अविद्या म्हणजे काय, अज्ञान निघून जाईल. तुमचा अज्ञान असा निघून जात नाही बरं का, वाचून जात नाही, ऐकून पण अज्ञान जात नाही. अज्ञान तुम्ही स्वतः भगवंताचं भजन केलं अखंड तसं असावं तर अज्ञान आपोआप वाचतं आणि ज्ञान तुमच्यामध्ये प्रगट होतं. ज्ञान तुमच्यामध्ये प्रगट होतं. ज्ञान कुठे लांब सुद्धाची गरज नाही. तुकोबाराय कोणत्या शाळेत गेले, ज्ञानोबाराय कोणत्या शाळेत गेले, जनाबाई कुठल्या शाळेत गेली सांगा मला तुम्ही. एका जागेवर बसला, ध्यान केलं भगवंताचं आणि तो भगवंत आतमध्ये आला, प्रगट झाला आणि त्याने हे ग्रंथ लिहिल्यात. ज्ञानोबाराय त्या हृदयामध्ये प्रगट झाला आणि त्याने ग्रंथ लिहिले. रामदास स्वामीच्या हृदयामध्ये प्रगट झाला आणि त्याने तो दासबोध लिहिला. संतांनी दासबोध का लिहिलं? कारण त्यांच्या हृदयामध्ये भगवंत जाऊन बसला. तसा आपल्या हृदयामध्ये भगवंत बसून घ्यायचा असेल तर आपला अंतःकरण निर्मल पाहिजे, शुद्ध पाहिजे. आणि तो कशाने होईल? नामाने होईल. नामच दुसरा उपाय काय नाही. दुसरा उपाय जगामध्ये काही नाही, एकच उपाय तो नाम. आणि त्या नामाला कोणी बरं का रुजू होत नाही. का? कारण नियम कठीण आहेत. मटण मच्छी बंद करा, दारू बंद करा, हे सगळं नियम आहेत. आणि जोपर्यंत आपण नियम नाही तोपर्यंत आपले नियम वाट बघतात. नियम आपली वाट बघतात. नियम तुटला आपणच नियम मोडतो. संतांनी लिहून आपल्यासाठी ठेवलं आहे. इथं काय लिहिलं आहे? जवळ बाल बालिया वाढे तव भोजन नाचती पुढे आयुष्य निघाले आपल्याकडे तो ग्लानीच नाही. जसा मुलगा वाढत चालले, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, 10 वर्षाचा, 50 वर्षाचा झाला तोपर्यंत मग वाढदिवसच करतो. अरे पण त्याचं आयुष्य निघून चाललेलं आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? आपलं आयुष्य निघून झालं आहे, आपल्याकडे लक्ष आहे का? आपल्याकडे जाणारं आयुष्य आपल्या हातातून सुटणार आहे. आयुष्य आपल्या प्रत्येकाच्या हातातून सुटणार आहे. पण जाण्याच्या आधी ते नाम असलं पाहिजे, भगवंताचं नाम असलं. कारण ते भगवंताचं नाम काय आहे? भगवंताचं नामच भगवंत आहे. भगवंताचं नामच भगवंत. कसं तुम्हाला सांगतो, 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात. बघा ज्ञानोबा काय सांगतात. नाम जपू यज्ञ तो परम बाधू न सके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांताच्या मताने नामच देव आहे आणि तो तुमच्याजवळ आहे, तुम्हीच देव आहात. पण तो नाम असला तर त्या देहाचं काहीच काम नाही. बघा काय, नाम जपू यज्ञ तो परम बाधू न सके स्नानादी कर्म. म्हणजे काय? ज्ञानोबा सांगतो बरं का, आम्ही नाही बोलत. नाम जप म्हणजे नामाला जपणं हा यज्ञ आहे, तुमचा अखंड यज्ञ आहे. एकदा यज्ञ पेटला तर त्याच्यामध्ये काही टाकलं तर सगळं भस्म होतो. तसा आपला यज्ञ चालू झाला, सगळे भस्म होऊन जातात. तुमचे पाप, तुमचे विचार सगळं भस्म, तुम्ही एकदम शुद्ध होऊन जाणार. नामजप यज्ञ तर परम बाधू न सके स्नानादी कर्म. आंघोळ करायची गरज नाही. नामाला आंघोळ करायची गरज नाही. अखंड चालतो, रात्रभर चालतो, दिवसा चालतो, अखंड चालतो. तुम्हाला घ्यायची गरज लागत नाही. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास जातो येतो. बाकी काहीच करायचं नाही, काहीच नाही करायचं. मला फक्त त्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास जातो येतात, बोलताना चालताना उठताना येऊ आणि त्याला तिथूनच ज्ञान प्रगट होतं. अशा ह्या पूजा अर्चा करून ज्ञान प्रगट होणार नाही. मग करायचं नाही का? पहिली पाहिजे करा, टाकायचं नाही. पहिली पाहिजे तिथूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. इथं थांबू नका. थांबलं तर तुमचा नुसार आहे. तुम्हाला वाटतं हेच देव करा, आम्हाला काय नाही. पण संतांनी आपल्याला सावध केलेलं आहे. सावध केलंय संतांनी. बाबा, अरे बाबा, तूच ब्रह्म, लहान ब्रह्मा, मी जाण, आपणच ब्रह्म आहोत. मला सांगा, माझ्यातला अंतरीचा अंतरात्मा गेला तर कुठला देव मला वाचेल? देवानंद देव उठून वाचेल का? देवारातला उठून देव वाचेल का माझा देव? माझा अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, संपला विषय. आणि तोच आपला देव आहे. आणि त्याची पूजा करायला शिका. आणि त्याची पूजा आपल्याला
दशक 17वा समास 5वा अगजपा निरूपणाम त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं रामदास संत. काही 21,600 जपा, नेमन विलय जपा, विचार पाचा सोपा, सगळा परमार्थ सोपा आहे. पण 21,600 काय कोणालाच माहीत नाही. घ्या जो आपला श्वास जातो 21,600 दिवसाचा 24 तासात 21,600 श्वास आपला जातो येतो तो आपला देव आहे. तो थांबला तर त्या देवाने विचार केला आपण बाहेर यायचंच नाही, काय होईल? त्या देवाने विचार केला आपण आत जायचंच नाही, काय होईल? कुठला देव? 10 मिनिटांना आपण बनतो तेव्हा कुठला देव? दिवस हेच तर लोकांना कळत नाही ना महाराज. हेच तर लोकांना कळत नाही ना. आपला आंतरिक अंतरात्मा तो श्वास जो तो आपला देव म्हणजे आपला श्वास प्राण लिहिले की नाही. देव म्हणजे आपला प्राण. समर्थ रामदासांनी सरळ लिहिले प्राणाशी न करावे देवाने मुख्य भक्तीची लक्षणं जाणायची ऐसे परमसत्य धरिता. देवा असं लागे भक्ताची चिंता. बघा तुम्ही त्याचं नाम केलं ना तर देवाला आपली चिंता लागेल. आपल्याला देवाची चिंता करायची गरज नाही. आपलं नामच स्मरण चालू देवाला आपली चिंता लागते. देवाला आपली चिंता लागते आणि आपल्याला असं अखंड नामस्मरण चालू आहे. त्याला आपल्याकडे घ्यायला पाहिजे देवाला आपली चिंता. पण हे सगळं आम्ही आत्मसात केलं बरं का. आणि तुम्हाला सांगायला नाही हे असं उगाचच नाही सांगू वांगी वादाला सांगू ते नाही. अनुभव आले त्या जगात येतात. अनुभव आम्हाला आले आम्ही त्या अनुभवातून बोलतो. आम्ही रात्रंदिवस आमचा नामस्मरण करतो रात्रंदिवस. आणि ते नामस्मरण आपल्याला बनलं पाहिजे. अधिष्ठान आपल्या आतमध्ये कुठे? आपल्या अधिष्ठान आपल्या आतमध्ये आहे. आपल्या आतल्या अधिष्ठानाची पूजा कशी करायची शिका. हे अधिष्ठानाची पूजा करायची करा. हे करता करता तो आतमध्ये यायला पाहिजे. दिले की नाही नाथुडी मुख्य परमात्मा म्हणून मी करावी लागेल प्रतिमा. आपल्याला दिसतं तुम्ही प्रतिमाची पूजा करायची पण प्रतिमाची पूजा करताना देव आपल्या आतमध्ये याची जाणीव. आपल्याकडे तर प्रतिमाची पूजा तरी होईल का? आपल्याकडे प्रतिमाची पूजा करू का आपण? देव कुठे आहे? देव आहे कुठे? देव आपल्या आतमध्ये. पण तया नारायणाला म्हणी दशक 17वा समास 5वा अखंड 8वा ध्यानी. मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कशी? जयाची लक्ष्मी तो नारायण बलकंड. नारायण म्हणजे ते नामस्मरण जातो येतो त्याच्यावरती आपल्याला ध्यान. प्रेमानंद स्वामी सांगतो बघा राधा 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 का सांगतो तो? श्वास जातो येतो त्याच्यावरती तुम्ही भजन करा ना. सोपं आहे. आणि तो केला ना तुम्ही सगळे तुमचे सर्व भक्तिबंध पडेल. तुम्ही ज्या पंथात जाता ना ते पंथ तुम्हाला पंथ सोडावं लागेल. तुम्हाला आपल्याला देव प्रगट होऊन गेला ताबडतोब. 10 दिवस करून बघा. 11व्या दिवशी तुम्हाला प्रत्येकाने मला सांगा आपला देव आपल्या जवळच आहे. त्याला आपण चुकलो आहे. तो श्वास जातो येतो तो आपला देव. तो आपला परमात्मा आहे. म्हणून 21,600 जपा नेमून विलय जपा. विचार पाहता सोपा सगळा परमार्थ सोपा आहे. पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही. तसं गुरु आपण करत नाही. तसं गुरु करायला पाहिजे. तसा गुरु केला तुम्हाला ताबडतोब. तशा गुरुला शरण जा जो आपल्याला ध्यानाला बसेल. आणि रामदास समजतात की नाना तीर्थे नाना देशी कष्ट जावे पहावयाशी तैसे न लगे परब्रह्माशी बैसले नाही. एका जागेवर बसून आपल्या देवाची प्राप्ती आहे. कुठे जायची गरज नाही. समर्थ रामदासांनी लिहिलं की नाही नाना तीर्थे नाना देशी. रशियाला गेले आणि अमेरिकेला गेले. अजून कुठल्या देशात गेले? चायनाला गेले. नाना तीर्थे नाना देशी कष्ट जावे पहावयाशी. तिकडे जायला कष्ट लागेल. तब्येत चांगली असेल जाऊ शकतो. म्हातारा झालं जाईल का माणूस? मग म्हातारा भक्ती करायची नाही का? नाही करायची का भक्ती? मग कुठली भक्ती? ज्याच्या खिशात पैसा तो जाईल तिकडे. वेल नाही वेल पण काढावं लागेल. त्रास पण होईल. जाताना काही होऊ शकतो आपण. तैसेला लगे परब्रह्माशी माहिती नाही. समर्थ रामदास सांगतात तसं काही लागत नाही देवाला. एका जागेवर बसा आणि त्या जपाचा श्वास जातो येतो त्याच्याबद्दल लक्ष द्या. एवढं सोप्या भाषेत सांगितलं. पण ते कळत का नाही लोकांना? कारण त्यांनी त्या परंपरेतले नाही. परंपरेमध्ये यायला लागेल तुम्हाला. संतांची परंपरा महाराज आहे. संतांची परंपरा सांगतो तुम्हाला. भागवतामध्ये पण आहे ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे. सगळीकडे परंपरा आहे. तुम्हाला परंपरा बघा परंपरा कशी आहे. मुख्य महाविष्णू मूळ मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ सांप्रदाय प्रत्येतून या. त्या महाविष्णूने काय केलं? हंसाचं रूप घेतलं. हंसाचं रूप घेतलं. हंसाने ते ज्ञान कोणाला सांगितलं महाराज? हंसाने कोणाला सांगितलं? हंसाने ब्रह्माला सांगितलं. ब्रह्मदेवाने आत्रीने दत्त महाराजांनी सांगितलं. बघा दत्त महाराजांनी नारायण जालवणकर
लक्ष्मण, बलभीम, सत्यानंद, शांताबाई, बंडूबाबा, केरूबाबा, दीपक बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, आमचे पांडुरंग बाबा आणि आम्ही सगळे. म्हणजे प्रत्येक सिद्धाचा स्पर्श आम्हाला, दत्त महाराजांचा स्पर्श आम्हाला आहे. या दत्त महाराजांचा स्पर्श आम्हाला आहे म्हणून एवढं बोलतो तुम्हाला. धारिष्ठपणा म्हणजे काय बोलतो, दत्त जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आम्ही गेलो म्हणून आम्हाला हे सगळं बाजूला झालं, शुद्ध झालं. शुद्ध विद्यापोटी फळे रसाळ बघू, शुद्ध शुद्ध व्हावं लागेल तुम्हाला. आणि परंपरेमध्ये आले, बाकी लोक परंपरा सांगत नाही. जसं सांगितलं की ज्ञानोबाने सांगितलं, ज्ञानोबाने काय म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ. म्हणजे भगवान शंकरापासून परंपरा आलेली आहे. भगवान शंकराने ते ज्ञान पार्वतीला दिलं, पार्वती मातेला. पार्वती मातेने प्रश्न केलाय, देवा तुम्ही देवादिदेव, तुम्ही कोणाची भक्ती करता? महादेव तुम्ही देवादिदेव हाय नाहीत म्हणतो. भगवान शंकर पण म्हणतो हाय देव म्हणतो. मग आता तुम्ही कोणाची पूजा करायला? हाय नाहीत देव म्हणतो. मग मला कधी सांगणार? मग एक दिवशी त्याने काय केलं, सिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहारी म्हणजे कानामध्ये मंत्र सांगितला ते भगवान शंकरांनी पार्वती मातेला. आणि तो मंत्र त्या पाण्यामध्ये असलेल्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्र नाथाला ऐकायला आणि तिथून त्याने हुंकार चालू केला. आणि तिथून मग मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, मग बघा आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ म्हणजे भगवान शंकर. मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने गोरक्ष असे केला, गोरक्ष वळला गहिनीपती, गहिनी प्रसाद निवृत्ती दातारा ज्ञान देव सार. मग ते त्या परंपरेमध्ये आलेलं आलं. बाकी परंपरा कोणी दाखवत नाही. ते आपल्या मनाचंच काहीतरी कुठून तरी आणलेलं लोकांना सांगतात. हे काय बघा ना, ज्ञानोबाने काय लिहिलं आहे, किती ज्ञान आहे याच्यामध्ये. तुम्हाला किती आयुष्य दाखवलं तरी ज्ञान फुटफुटले एवढे त्याच्यामध्ये साठा आहे. एक मिनिट बघा काय लिहिले ते, जन्मले आधी होते विषय लागत. प्रत्येक जन्म आपण जन्माला आल्यापासून आपल्याला काळ एक एक पल आपला घेऊन चाललेला बरं का. जन्माला आल्यापासून एक एक पल आपण काळाच्या तोंडामध्ये चाललोय. एक एक पल आपण काय चाललोय, काळाच्या तोंडामध्ये आपण चाललोय. एक एक पल आपला घटत चालले की ना आपण. कोणाचं असतील बाबा 25 झाली, 26 चालू झाला, 30 असतील, 31 चालू झाला, म्हणजे तेवढे वर्ष आपली गेली. आता गेलेलं आयुष्य परत मिळेल का आपल्याला? मग उरलेल्या आयुष्यामध्ये आपण भजन करायला पाहिजे. आणि 1 तास उरला खटवंग राजासन, भाग्यदशा कशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये खटवंग राजाने मोक्ष मिळवला. एवढी नामामध्ये ताकद आहे. आणि नामच परब्रह्म वेदांते. वेदांच्या मताने नामच देव आहे आणि तो आपल्याला चालवतो, श्वास जातो, तो आपला देव आहे. रामाकडे श्वास वेगळा होता का? कृष्ण परमात्म्याकडे श्वास वेगळा होता, जनाबाईकडे वेगळा होता, या ज्ञानोबाईकडे वेगळा होता. तोच श्वास आपल्याकडे आहे आणि तोच त्यांचा देव, तोच आपला देव आहे. पण आपण तिथं अजिबात लक्ष नाही आणि त्याच्यावरती भजन केलं. म्हणून तिथं काय लिहिलंय, जो मुकला श्वास आला तो जातो या नरकाला. सरळ सरळ लिहिलं. जो आपल्या श्वासावर भजन करत नाही, एवढं स्पष्टपणे लिहिलं आहे. जन्मले आधी होते दिवशी काय लिहिलंय, मुळाचे काळाचे ऐसे का वाढते कधी उरला असे उद्भवती गुडिया. एक एक पल आपण मृत्यूकडे चाललोय आणि लोक काय करतात, घट दिवसांचे काय करतात, वाढदिवस करतात. आणि म्हणून प्रत्येकाच्या वाढदिवसाला हे जे ज्ञान आहे ते अंतकालचं ज्ञान आहे. ते आत्तापासून आपल्याला तयारी करावी लागेल. आपण डायरेक्ट ग्रॅज्युएट झालो, पहिलीला गेलो, दुसरीला गेलो, तसं हळूहळू आपल्याला हे ज्ञान प्रगट होणार आहे. एकदम प्रगट होत नाही, पण आपण ते आत्तापासून सुरुवात करायला पाहिजे. नाही तर मग आपण बोललो आता मी 60 वर्ष झालो, आता मी शाळेत जाईन, पहिलीला बसेल, देत का बसून कोणी आपल्याला? मग आत्तापासून सुरुवात करेल ना जवानी पिढीने. ते नाम घ्या आणि नामाशी एकरूप व्हा. काय ना हो, जाता येताना फक्त नामच करून फक्त लक्ष ठेवतो. स्वाद जातो येतो, सकाळ 15-20 मिनिटं आपली बॅटरी चार्जिंग करायची मोबाईलसाठी, झालं चालला दिवस. काय त्याच्यामध्ये आहे काय नाही काय. आणि आपल्याला ही माया अशी आहे ना, ती माया कुठेही अडकू शकतो माणसाला. मग आपण संसार करायचा ना, संसार उत्तम प्रकारे करायचा, सगळं काम करायचा. नामस्मरण त्याला म्हणतात की आपला जो उद्योगधंदा आहे, तो उद्योगधंदा करताना आपल्या मुखामध्ये अखंड त्या हरीचं नाम असतं.
तर आपल्याला मोक्ष. आपल्याकडे नसतंच नाम, आपण नाम घेतच नाही महाराज. आणि आपल्याकडे मंत्र दिलं तर मंत्र बंद पडतो. असाच बंद पडतो तर फक्त ती माल जपली की तुम्हाला असतं, नंतर दिलं टाकून चाललं आपल्याकडे. आणि नाम असं आहे की तो तुम्हाला अखंड देतात, तो बंद पडत नाही. नाम बंद पडत नाही, नाम चालूच राहतो. आणि ते नाम कुठून चालू होतं तर तुकोबऱ्या सांगतात, ऐका. तुकाराम महाराज सांगतात की उजळलेले भाग्य आता अवधी चिंता वारली, संत दर्शन सोडला पद्मनाभ जोडलेला. संतांचं दर्शन झाल्या पद्मनाभ जोडले जातं. पद्मनाभ म्हणजे नातीच्या ठिकाणी उपाधी झाली. पद्मनाभ म्हणजे काय, आईच्या पिंडामध्ये असताना नामस्मरण चालू होतं. आईच्या पिंडातलं बाण बाहेर पडलं आणि बघ नाम तोडली, नाम संपला. लक्षात घ्या. आणि ते नाम आपल्याला मिळालं पाहिजे की जे आईच्या पिंडामध्ये नामस्मरण चालू होतं त्याला नाम म्हणतात, बाकी सगळी मंत्र आहेत. मग ते नाम आपल्याला मिळालं तर आपली सुटका आहे. आणि ते नाम मिळालं नाही तर मग आपल्याला अधोगती होतं. एवढं स्पष्टपणे केलं आहे. रामदास स्वामींनी हे केलं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नाथ बाबा सगळे हेच सांगतात. आणि बाबा नामाकडचे तत्व नाही आणतात. नाम घ्या, नाम घेता राहू नका, पुढे जामी नाही तुका. म्हणून नाम तिथे काय लिहिलं आहे, जन्मले आदिवासी सेवला जे काळाचे असे वाढते कधी गोष्टी. आता बघा, आता इथं असं केलं त्याने, बघा ज्ञानवर काम आगा मरहा बोल कोविड साथी आणि महिन्यावरती रडती. एखाद्या माणसाला बोलता मर्दा तिकडे, एखादी आई बोलली मुलाला मर्दा, बोलतो ना आपण लाडाने, पण मेल्यावर रडतात तो, मेल्यावर रडतात. पण माऊली का सांगते पुढे आहे का, मेल्यावरती तरी रडती, परी असते जात न गहिती गणिती दहीचपणे. परंतु जो आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, जो काही 25-50 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण देवाचं भजन करत नाही. हे दुःख आहे. दुःख कुठलं आहे, देवाचं भजन नाही एवढंच दुःख आहे. जेव्हा आपल्या आतमध्ये त्याचं आपण भजन करत नाही, त्याचं आपण भजन करून तोच आपल्याला वाचवणार आहे. बाहेरून देऊन थोडा आपला आतला देव आहे, तोच देव आपण तुझ्याला पाहिजे. आतमध्ये तो प्रगट झाला तर बाहेर सगळीकडे परमात्मा आहे. बाहेर सगळीकडे परमात्मा आहे की नाही, का मंदिरातच परमात्मा आहे. तुमचं म्हणणं काय, मंदिरातच परमात्मा आहे का, काय वाटतं काय तुम्हाला. सगळीकडे परमात्मा आहे. आत हरी बाहेर हरी, आधीमध्ये व्यापले. मग त्या बाहेरचा जो देव आहे, आतला प्रगट झाला तर बाहेरचा, आतच तुमच्या बलिनता आहे. तो बाहेर तुम्हाला दिसेल का. आपण काळा चष्मा घातले, बट काळा दिसेल की नाही, काळा दिसेल की नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला स्वच्छ चष्मा घालता यायला पाहिजे. आणि तो स्वच्छ चष्मा कोणाकडे, संतांकडे. आणि संतांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. आणि पुढे सांगतात परी असं ते जात न दे, म्हणजे काय लिहिते बघा, परंतु असलेलं आयुष्य संपत चालली आहे, याची मूर्खपणाने परवाही करत नाही. असलेलं आयुष्य, जे मिळालेलं आयुष्य, कोणाला 100 आहे, कोणाला 50 आहे, कोणाला 60 आहे, कोणाला 80 आहे, ते संपत चाललेलं आहे, ह्याची त्या मूर्ख माणसाला जाणीवच नाही, असं ज्ञानोबा सांगतात आपल्याला. आणि आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे, मग आपण नामस्मरण कधी करणार, कारण नामस्मरणातूनच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही बरं का, वाचणं म्हणजे पण अजिबात ज्ञान नाही. त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं म्हणजे ज्ञान. एवढं सोपं आहे. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं म्हणजे भक्ती आहे. रामाने हे केलं, कृष्णाने हे केलं, जनाबाईने हेच केलं, सगळ्या संतांनी हेच केलं. आणि आपल्याला हे कोणी सांगत नाही. का सांगत नाही, कारण त्यांची संख्या कमी होईल, संख्या कमी होईल, नाव आणि नाव निघून जाईल. म्हणजे मोठे पण लौकिकासाठी परमार्थ आहे. परमार्थ लौकिकासाठी नाही बरं का, परमार्थ आपल्या स्वतःला सोडवणूक करण्यासाठी आहे. तुम्हाला तुमची सोडवणूक करण्यासाठी परमार्थ आहे, लौकिकासाठी नाही आहे. आपण करा सोडवणं, संसार बंधन थोडा वेगळी आपण सोडवून करायची. पण हे कधी कळेल, जर आपण ध्यान केला तर. आपण ध्यान केलं नाही हे नाही करत. आणि म्हणून सर्व संतांनी ध्यान केला. तुम्ही पण सकाळी उठलं ध्यान करा. ध्यान केलं तर ज्ञान कळेल. ज्ञान जे भेटी ध्यानाची या, ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. ऐकून ज्ञान होत नाही, वाचून ज्ञान होत नाही. परत सांगतो, तुम्ही ध्यान केला त्या अंतराच्या अंतरात त्याचा, आणि जर तो प्रकाशमान झाला हा, तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही. पण तो नामातूनच प्रकाशमान होतो, बाकी कुठल्या गोष्टीतून प्रकाशमान होत नाही, मंत्रातून नाही.
मग तो श्वासावरती जर भजन आपण केला तर तुम्हाला पटकन त्याची आत्मप्रचिती येईल. आणि एकदा का तुम्हाला त्याची आत्मप्रती आली तर आपण अनेक जन्मापासून आपण इथे अडकलेलो आहोत. एकच जन्म आहे का आपला? याच्या आधी कितीतरी जन्म झाले आपले. मग ते आपण मनुष्य देहानं आपल्याला ते जन्ममरणाचा फेरा चुकवता यायला पाहिजे आपल्याला. त्यासाठी नरदेह मिळालेला आहे. खाण्यापिण्यासाठी मजा करण्यासाठी नरदेह नाही आहे. मग खाऊ पिऊ नाही का? खा, पण भगवंताचं भजन करा. भजनाच्या माध्यमातून सगळं आहे. आता हे काय काय डोक्यावरून जाणार तुमच्या. आता इथे काय ती बघा, दरदरू साप गेले जातो उभा की तो माशी आहे भेटायला उभा, तैसा प्राणी पाहुण्याला भाऊ आडवी की कृष्णा. दरदूर म्हणजे काय? दरदूर म्हणजे बेडूक. त्या बेडकाला अर्धा सापाने गेलाय आणि तरू तो जीभ बाहेर काढतो आणि त्या माशीला पकडतो. तसे प्राणी कावण्या लोबा वाढवी की कृष्णा. आपल्याला प्राणी म्हटलंय. आपल्याला, आपण मनुष्य नाही. संत सांगतात त्यामुळे तुम्ही प्राणी आहात. रामदास म्हणतात प्राणी, सगळे आपण प्राणी आहोत. त्या माशीला तो धरायला जातो आणि अर्धा कोणाच्या तोंडात गेले? सापाचे. जसं आपण काळाच्या तोंडात गेलो आहे आणि आपले अजून आपण काय करतो? हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, घर पाहिजे. अरे तू तर जाणार आहेस. हे ज्ञानोबा असेल तर आम्ही बोलत नाही का? दरदुरू साप गिरी तर उभा की तो माशी आहे भेटायला उभा, तैसे प्राणी कवण्या लोबा वाढवून कृष्णा. आपली तहान काय संपत नाही. आपण हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. सगळं आपला संसार वाढतच चालले आहे. म्हणजे आपला लोभ वाढतच चालले आहे. आपलं जन्माला कोण घालतो? लोभच आपल्याला जन्माला घालतो. आपला लोभच आपल्याला जन्माला, दुसरा कोणी जन्माला घालत नाही. आपली वासनाच आपल्याला जन्माला घालतो. पण वासने पोटी जन्म घ्यावा लागेल. आणि ती वासना आहे ना, ती आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की नाही, तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम करून घरी ते केले. माझा विठ्ठल 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 आका म्हणता अखंड देह माझा विठ्ठल रूप झाला आणि विषय पडून गेले. तर का आपल्याला काय करावं लागेल? अखंड नामस्मरण करावं लागेल. भगवंताचं नामस्मरण केलं तरच आपल्याला त्याची जाणीव होईल. भगवंताचा आपला स्पर्श झाला तर आपल्याला जाणीव होईल. आणि भगवंताचा स्पर्श एवढा सोपा आहे महाराज. आता तुम्हाला सांगतो. आता मग हा काय आहे? याला काय म्हणतात? सोपा. बरोबर. हा सोपा कसला आहे? लोखंडाचा. बरोबर, लोखंडाचा आहे ना? लोखंडाचाच आहे ना? हां. तर ह्या सोफ्याला आपण परीस किती आहे? एवढूसा परीस आहे. इथे जरी स्पर्श केला ना परीस होता. अखंड सोफा सोन्याचा. अखंड सोफा. मग तसा नामाचा स्पर्श झाला ना तर आपला देह सोन्याचा होतो. मग झाला का तुमचा? बघा, तुम्ही विचार करा. तुमचं जे नामस्मरण चालू आहे त्याच्याने तुमचा सोन्याचा देह झाला का? नाही झालं ना. मग तुमच्याकडे नाम नाही ना, तुमच्याकडे मंत्र आहे. नाम पाहिजे. नामाने आपल्याला काय होतं? नामानेच आपल्याला त्या सगळ्या संतांनी हेच केले. आम्ही सांगतो असं नाही. ज्ञानोबारांनी पण नाम जपलेलं आहे. तुकोबारांनी नाम जपला. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण. मंत्र, नाम जपायला सांगितले. त्या मंत्राकडे माणूस जातो पण नामाकडे येत नाही. बाबाजीचं आपले सांगितले नाम. तेव्हा तुकोबारांना बाबाजी चैतन्य भेटले. बाबाजी भेटले आपले चैतन्य बाबा. चैतन्य म्हणायचं काय नाही. बाबाजी चैतन्य भेटले त्यांना. कोणाला? तुकोबारांना. आणि त्याने हे नाम दिलं आणि तेव्हा तुकोबारांनी थोडं मोठं अभंग गाथा लिहिल्या. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण. मग मंत्र नाही सांगितला. ते लोक मंत्राकडे जातात तर नामाकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि तो नामच आपला देव आहे. तुमचा दुसरा जात तो आपला देव आहे. आणि त्या नामाशी येते म्हणून भक्ती आहे. आता भक्ती सांगता तर आपल्या प्रपंचाकडे येतो. बरं का, ज्यांनी आपल्या या कुटुंबासाठी ज्यांनी आपलं आयुष्य अखंड वेचलं, काबाड कष्ट केलं, असे आपले आदिभक्त परायण मधुकर महाराज बोलले. त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्व कुटुंबाला त्यांनी मला सांगितलं, महाराज आमच्या कुटुंबाला थोडंसं आत्मज्ञान, गुह्य ज्ञान द्या की त्या गुह्य ज्ञानातून जसं आपण उद्धार झालेला आहे तसं सगळ्यांचं, आमच्या अख्खा कुटुंबाचं उद्धार व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून ते सांगण्यासाठी मी इथं आलो तुम्हाला.
आता त्याच्या पुढची ओळी काय सांगतो बघा, भगवंत सांगतो अर्जुनाला की तू मन हे निश्चिकरी, युद्ध करायला सांगतो बघ इथे, तू मन हे निश्चिकरी माझ्या भजनी प्रेम झाली. भगवंत सांगतो अर्जुनाला, अरे तुझं मन आहे ना ते मला दे आणि माझ्या भजनाशी माझं भजन करतो. युद्ध जिंकणारा मी आहे, तू नाही. युद्ध जिंकणारा भगवंत आहे. आपल्याला युद्ध जिंकता येणार तर विषय खूप प्रबल आहेत, ते कोणाला ऐकणार नाही, पण नामाला ते थरथर कापतात. नामाला काय करतात, जवळ पण थांब, येत पण नाही जवळ, बोलवा त्यानं तरी येणार नाही तुझ्याकडे नामाला. असं त्या म्हणून तू मन हे निश्चिकरी माझी या भजनी प्रेम झाली. सर्वत्र नमस्कार पद येतात. अर्जुनाला सांगतो भगवंत तुझं मन आहे ना ते मला दे आणि तू काय कर, माझं भजन कर. तसं आपण काय करायला पाहिजे, आपण भजन करायला पाहिजे देवाचं. तो श्वास जातो येतो जातो येतो, तो आपला ते आपल्याला जमलं पाहिजे. माझ्या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनावर प्रेम धर आणि सगळीकडे मीचा असा विचार कर. असा तू विचार केला तर माझ्याने अनुसंधान दे. संकल्प जाते निश्चय कर, मध्याची चोख याच नाम, याला चोख भक्ती म्हणतात. असं ज्ञानोबारांनी लिहिले. चोख भक्ती कसली, चोख भक्ती याला म्हणतात. कुठली चोख भक्ती, कुठली, अनुसंधान. जो श्वास जातो येतो जातो येतो त्याच्यावरती भजन करणं, त्याला अनुसंधान म्हणतात. माझ्याने अनुसंधाने देत, संकल्प जाणे निश्चय कर, मध्याची चोख याच नाम, यालाच भक्ती म्हणतात. त्याला चोख भक्ती म्हणतात. शुद्ध भक्ती याला म्हणतात की आपला श्वास जातो येतो त्याच्यावरती भजन करणं, ही भक्ती खरी सांगतात ज्ञानोबा. बरं आता ती भक्ती केल्यावर काय होईल तुला, पुढे सांगतात, ऐसा मी आथिला वशी माझ्या स्वरूपा पावशी. ऐसा मी आथिला वशी ते तर माझ्या स्वरूपा पावशी, या अंतःकरणी तू तुझ्या भाषी बोलू असे. आता भगवंत कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो, तुला एक गुह्य गोष्ट सांगतो. ती गुह्य आहे बरं का, ती गुह्य आहे. गुह्य काय, ऐसा मी आतील वशी, जर तू सातत्याने अनुसंधान, श्वास जातो येतो त्याचं भजन केलं तर माझ्या स्वरूपा पावशी, तू माझ्या स्वरूपाला नसेल. या अंतःकरणीचं गुज तुझं पाशी, गुज म्हणजे गुह्य. या अंतःकरणातली गोष्ट अर्जुना मी तुला सांगतो. तसं अर्जुनाला नाही सांगितलं, आपल्याला सांगितलं आहे. अंतःकरणाचं गुह्य गोष्ट आहे ते आपलं अनुसंधान सांगतात. बाकी आपले मंत्र आपल्याला मालेवर जपले की नंतर आपल्या ते माल पण माणसाला इकडे पडतो तिकडे पडतो बघा. पण ध्यानाला वाचलं एवढा माणूस तरबेज होतो ना, कारण आपण आपल्या देवाशी इकडे होतो ना. मग तुम्हाला झोप येणार नाही, विचार वाईट येणार नाही, चांगले विचार येतील, तुमची बुद्धी एकदम शार्प होईल, तुम्हाला नोकरीमध्ये धंद्यामध्ये यश येईल. तुम्हाला देवच ना हो आपल्याला चालवतो, आपल्याला चालवणारा देवच आपल्या हातात आला. हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलतो ऐकू देतो नारायण दयाचे भजन तू कोणाचा असेल, आपल्याला ऐकणारा, आपल्याला चालवणारा, आपल्याला बोलवणारा, आपल्याला हसवणारा देव कुठे आपल्या आतमध्ये आहे. आणि त्याचं भजन कसं करायचं हे शिका. हे शिकलं तर तुमचा झाला, तुमचा उत्तरोत्तर तुमचा आत्मकल्याणच होईल. आणि हे एक भजन आपल्याकडे नसेल आणि आपण अनेक देवतांची पूजा केली, भेटणार काहीच नाही, फक्त तुमच्या इंद्रियांना वळण लागेल. पण अंती आपल्याला अंतकाली आपल्याला हीच उपासना कामाला येणार. हे करायचं नाही का, जोपर्यंत आपल्याला कळत नाही नाथुडे मुख्य परमात्मा म्हणून करावं लागेल. प्रथम आपल्याला परमात्मा दिसत नाही, नाम नाही, तोपर्यंत हे करायचं टाकायचं अजिबात. नाम आल्यानंतर मग हे आपोआपच सुटतं. कारण तुम्ही देव आहात नाही, आपणच अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्मा आहोत, आपणच देव आहोत. प्रत्येक बघा आता तुम्हाला दोन मिनिटं सांगतो. 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतो, ममई वांशी जीव लोक जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करसती. 18व्या अध्यायामध्ये सांगतो ममई वांशो जीव लोकी, म्हणजे प्रत्येक जीव हा माझा वंशातला आहे. कृष्ण परमात्मा सांगतो महाराज की हे जीव हा माझा वंशातला आहे, माझा आहे तो. भगवंत सांगतो प्रत्येक जीव माझा आहे, पण तो माझ्याकडे येत नाही का, माझं भजन करत नाही म्हणून मी त्याला भेटत नाही. माझं भजन केलं तर मी त्याला ताबडतोब घेईन. एवढी चॅलेंज केली बघा शेवटीला. माझ्या वंशातला जीव आहे, देव आपल्याला टाकेल तो, मला सांगा की संपूर्ण सृष्टी तो चालवतो, तो आपल्याला टाकेल का, टाकेल का देव आपल्याला. मग आपण त्याचं भजन नाही करत ना. देवाला भजन आवडतं, दुसरं काय आवडत नाही. ते फुलं कोणतं मीच बनवली, त्या गार्डन त्या बागीच्यामध्ये मीच आणली फुलं, नारळ मीच आणलं 100 फुटामध्ये.
तो मला काय देतो बकरा, अरे तो पण मीच आणलाय. मला सर्व सगळं घटकामध्ये ह्या देवी येतात. हा. सर्व घटात एकच परमात्मा आहे, 84 लक्ष योनीमध्ये एकच परमात्मा आहे. पुढच्या मातीचा परमात्मा वेगळा नाही. पण आपल्याला वेगळे करणारे विषय आहेत ना, ते विषय सोडत नाही आपल्याला. मग तो ते नामाशी विमुख होणार पापी आहे. आपल्याकडनं पाप का होतं? आपल्याकडनं नाम नाही म्हणून पाप होतं. नाम आलं की पाप गेलं तुमचा, सगळं पाप निघून जाईल. म्हणून तुकोबारा काय बोलले, जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केली. एका जन्मात का कित्येक जन्मात आम्ही पुण्य केलं, तेव्हा विठ्ठल कृपा केली. विठ्ठल म्हणजे आपला अंतरचा अंतरात्मा गेलं की नाही. काय आहे ही पंढरी आत्मा हा विठ्ठल गेले की नाही. मग त्याने माझ्यावर कधी केलं तर अनेक जन्माची माझी शिल्लक झाली. प्रत्येक जन्मामध्ये मी नामस्मरण केला तुकोबारा सांगतात. तेव्हा विठ्ठल कृपा केली. तेव्हा ह्या विठ्ठल ह्या विठ्ठल हा विठ्ठल तो विठ्ठल राहिला लांब, तो असू द्या, तो आहे, तो जगामध्ये व्यापक आहे. पण मग तो हा जगात विठ्ठल, हा तो हा माधव, तो हा म्हणजे तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव, हा ह्याला आपण टाकलाय. हा तो आणि हा तो आपण तो बघतो, पण हा बघत नाही ना. हिचा आपली भक्ती चुकतो ना, आपला हा. म्हणून जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. पण संतांच्या संगती काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदोता शेवट पांडुरंग. हे कशाला लिहिलंय? आपलं लक्ष आहे का तिथे? तिथे लक्ष नाही, आपलं ह्या देवांकडे लक्ष आहे. आणि पण ह्या देवाला बघणारा तो आतमध्ये लिहिलेले शब्द लक्ष नाही नको. संताई याचे काय काय लिहून ठेवलंय ते शब्दावर लक्ष नाही, फक्त वाचायचं ना टाकून द्या असं आहे. नाही, पण ते अनुग्रहाने म्हणलं आपल्याला. आता रामदासांनी शेवटला सांगतात, ज्याचा क्षणी अनुग्रह दिला त्याचा क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आपल्याला बोलूच नाही. ज्या क्षणी अनुग्रह दिला मोक्ष. मोक्ष कधी आहे? अनुग्रहातून, मंत्रातून नाही. असं लिहिलं का? ज्याचा क्षणी मंत्र दिला नाही. रामदास स्वामी ते बोलत खोटे आहेत का? मग अनुग्रह काय? अनुग्रहाची प्रक्रिया आहे. अनुग्रहातून काय नाभी आपल्या मुळाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत तुम्ही जाता. विचार आहे ना, मुळाधार ते ब्रह्मरंध्र, मुळाधार स्वाधिष्ठान मणिपूर आधार विशुद्धी आज्ञा केली, त्याला अनुग्रह म्हणतात. सप्तचक्र भेदन करून तुम्ही स्थिर होता. स्थिर झालं की तुम्ही कुठे जाणार? तुम्ही स्वतः तुम्हाला देवाचं दर्शन होतं. तुमच्याच आत्म्याचं तुम्हाला दर्शन होतं. आत्मसाक्षात्कार काय लिहिलं आहे? साक्षात्कार म्हटलं का? समर्थ रामदास म्हणतात आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्म्याचाच साक्षात्कार होतो. आत्माच व्यापक आहे. तुमचा अंतरेचा अंतरात्मा हाच तुमचा ईश्वर आहे. म्हणून तू म्हणे निश्चिकारी माझ्या भरणी प्रेम झाली सर्वत्र नमस्कार मध्ये एका ते मी एकच सगळीकडे भरलेला. आणि पुढे लिहितात माझ्याने अनुसंधान जे संकल्प जाणले निश्चित मध्याची तो याच यालाच शुद्ध भक्ती म्हणतात. आयसा मी या हातीला वसू माझ्या या स्वरूपात पावसी तेव्हाच तू माझ्या स्वरूपाला भेटशील. आणि आपला स्वरूप हाच आपला परमात्मा आहे. आपला आत्मस्वरूप हाच आपला देव सांगतात. समर्थ रामदासांनी लिहिले नाही सोहमांसा आता तो बसे म्हणजे आपला श्वास जातो येतो तो आपला देव आहे. तेची परब्रह्म, अरे तेची परब्रह्म तूच आहेशी, तोच परब्रह्म तेच परब्रह्म तू आहेस सांगतात. तो आपला श्वासच देव सांगतात समर्थ रामदास. खाल्लेला जिरवतो कोण? समर्थ रामदासांनी काय लिहिले? रसाई खातो आरपाट बरपाट, जिरवतो कोण? काय सांगितले? सोहमांसा म्हणजे आपला श्वास जातो येतो तो आपला देव आहे. तेची परब्रह्म, अरे तेच परब्रह्म तू आहेस. विचार पाहता अशी स्थिती सहज होत्या. आमची झाली, तुमची झाली का? नाही होणार का? अनुग्रह नाही. अनुग्रह म्हणून म्हणून जो आपला श्वास जातो येतो सोहमांसा का तो नसे. आणि त्याला हंस संप्रदाय म्हणतात. काय म्हणतात त्याला? आणि रामदास स्वामी हंस संप्रदायातले आहेत. म्हणजे आपला श्वास जो हंस म्हणजे काय? हंस म्हणजे दूध आणि पाणी एकत्र केला तर फक्त दूध घेणारा नाही, हा दूध घेणारा पाणी आपोआप बाजूला. तसं आपण फक्त नामाशी विकृत करायचं, अक्षय बाजूला टाकायचं आणि त्याला म्हणतात शुद्ध ज्ञान. आणि ते शुद्ध ज्ञान तुमच्या आमच्या ठिकाणी आहे. परब्रह्म ते सकाळान परते समर्थ म्हणतात सांगतात. परब्रह्म ते सकाळान परते तया असं पाहता आपणच परब्रह्म. पण हे कळे अनुभव ते सद्गुरू केली या गुरु केला तर आपणच परब्रह्म असा आपला अनुभव येतो. मग तुमचा गुरु जो तुम्ही गुरु केला आहे त्याने तुम्हाला शिकवलं का? तुम्ही देवात मग नाही शिकवलं तर तो तुमचा गुरु नाही ना. गुरु नाही ना तो तुमचा होऊ शकत का? तुम्हीच देवात. समर्थ रामदासांनी पण हेच लिहिले, सगळ्या संतांनी हेच लिहिलं की बाबा तुझं आहे तुझं पाशी परंतु तू जागा. हे कशासाठी लिहिलं आहे? आपल्याच ठिकाणी देव आहे पण आपण जागा चुकलो आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे हृदयास तो नारायण भगवंत कुठे हृदयामध्ये आहे. आणि हृदयामध्ये आपण भजन करत नाही.
हृदयामध्ये भजन करता यायला पाहिजे. त्या हृदयस्थाच्या ठाई नाथ बाबा सांगतात बघा, त्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. या लागे करता बाह्य उपायी जण अपायी पडतात. अपायी पडतात. हृदयामध्ये भजन कोणी करत नाही. झालेली सेवा समाप्त करतो मी. तुम्हाला यातल्या काही गोष्टी कळणार नाही का? कारण तुमच्याकडे अनुभव होतो. अनुग्रहाच्या माध्यमातून ज्ञान होतं. लक्षात घ्या. समर्थ रामदासांनी लिहिलं आहे की रोग्यापाशी रोगी गेला. अनुग्रह म्हणजे सांगतो. आता महाराजांनी मला विनंती केली की बाबा अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे काय सांगा? हां, अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान. आपणच परब्रह्म आहोत. काय सांगतात? आपलेच ज्ञान, आपलंच ध्यान करायचं. आपल्याच आंतरिक अंतरात्म्याचं ध्यान करणं. आपलेच आपल्याला ज्ञान करून घ्यायचं. आपणच परब्रह्म आहोत. याला अनुग्रह म्हणतात. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपणच परब्रह्म आहोत. अनुग्रह तो आयसा देवाशी पाहावे, जेथे तेथे पाहावे आपलेच रूप. अनुग्रह करी भ्रमाचा निराश, अज्ञानाचा नाश. तात्काळची बघा, तात्काळ एका सेकंदामध्ये तुमचं अज्ञान निघून जातं. एवढ्या अनुग्रहामध्ये ताकद आहे. अनुग्रहामध्ये एवढी ताकद आहे, तुमच्यातलं अज्ञान 2 मिनिटात बाहेर निघेल. ध्यानाला बसवलं ना, अशी अवस्था होते माणसाची. असं बुड्या माणसं म्हणतो, असतो काय जातो काय, जी अवस्था आहे. आणि ती अवस्था ज्यावेळेला होतो ना, त्यावेळेला ज्ञान प्रगट होतं. असं ज्ञान प्रगट होत नाही. असं किती पण ठोकल्यासारखं वाटलं आयुष्यभर, ज्ञान होणार नाही. लिहून द्या आमच्या मी नाही बोलत बरं काय. नाथबाबांनी लिहिलं आहे, समर्थ रामदासांनी पण लिहिलं आहे, सगळ्या संतांनी यात लिहिलं आहे. जोपर्यंत अनुग्रहाच्या माध्यमातून तुमचे अष्टसात्विक भाव होत नाही, हसणं, रडणं, उड्या मारणं, हे जोपर्यंत आपल्याला होत नाही, अंगी रोमांच रोगरोगीत म्हणजे सगळे अंगाचे केस उभे राहतात. ध्यानाला बसल्यावर शेद बिंदू डळमळीत बारीक बारीक अंगाला घाण होतो. चित्त चैतन्य द्रवते त्याने सद्गतीत पाय वाचा सद्गतीत होतो. असं वाटतं किती रडावं, हंबरडा पडावं असं वाटतं माणसाला. ध्यानाला बसल्यावर हंबरडा पडावं असं वाटतं. घरातल्या माणसाला लाज नाही वाटत. रडतो, दिवसभर माणूस रडतो, दिवसभर अश्रुपात होतात. एवढी माणसाची अवस्था होतो. आणि मग तिथून ज्ञानाची प्राप्ती होते. जोपर्यंत अशी अवस्था, ऐशी अवस्था न जोडता पाडता जे जिजे ते सर्वता दुःख ज्ञानवाला सांगतात. किंबहुना सोय जीव आत्मया लाह्य तो जीव होय तया नाम सुख. काय सांगतात? जीवाचा आणि परमात्म्याची भेट होतो, तिथं सुख आहे. हे संसारामध्ये सुख नाही आहे. किंबहुना सोय जीव आत्मया लाह्य तो जीव होय तया नाम सुख. त्याला सुख म्हणतात. जीवाच्या आणि परमात्म्याची भेट होतो. जीव आपल्या आतमध्ये येते आणि परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. पण जीवाची आणि परमात्म्याची भेट व्हायला पाहिजे. ऐशी अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वता दुःख. दुःख कशाला म्हणतात? जीवाचं आणि शिवाचं मिलन होत नाही तोपर्यंत जे जगणं आहे ते दुःखमय सांगतात ज्ञानोबऱ्या. त्या करा 15व्या वर्षामध्ये दिलेली ज्ञानोबा योगियांचा राजा आहे. सगळ्या योगी लोकांचा राजा आहे ज्ञानोबऱ्या. आणि ती ज्ञानेश्वरी आपण वाचायला पाहिजे. हो, जेवढं ज्ञान आहे बाबा, प्रगल्भ ज्ञान आहे याच्यामध्ये. तुम्ही कराल तेवढं ज्ञान, किती आयुष्य जातील तुम्हाला तरी ज्ञानेश्वरी संपणार नाही. तेवढं ज्ञान याच्यामध्ये. आणि तेच ज्ञान सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं समर्थ रामदासांनी. पण आपल्याकडे अनुग्रह असल्यामुळे आपल्याला ते कळणार. अनुग्रहाच्या माध्यमातून मला फार दासबोध करायचा, पण एवढं नाही करायचा. ज्यावेळेला अनुग्रह घेतला त्यावेळेला त्या दासबोधाचा अर्थ पूर्ण चेंज झाला. दुसरी बाजू आली माझी, नाही बापू ठीक आहे. हे कुठून आलं? हे अनुग्रहाच्या माध्यमातून. जेव्हा आपण धरून चालू की परमात्मा आपल्या आतमध्ये, आपणच परब्रह्म, राम ब्रह्मास्मी असा ज्यावेळेला बोध होतो बरं का, बोध आपला बोध महावाक्याचा बोध येतो. बोध होतो की आपणच परब्रह्म आहोत. असा ज्यावेळेला तुम्हाला बोध होईल त्यावेळेला तुम्हाला ज्ञान खरं तुम्हाला ज्ञान तेव्हाच कळेल. तोपर्यंत ज्ञान कळणार नाही. तोपर्यंत सगळा जो ज्ञान आहे तो प्रपंचाचा ज्ञान आहे, परमार्थाचा ज्ञान नाही. आता काय सांगतात बघा, इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत शेमती ते स्थिर होईल मागे ते आत्मस्वरूपी. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एक झालं तर इंद्रिय आपली बाहेर भरकटतात. ती बाहेर भरकटणारी इंद्रिय आपल्या एका आत्मदेवाकडे आली तर आपल्याला ते ज्ञान होतं. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं तर ज्ञान होणार आपल्याला. आपण बाहेर किती पण पूजा केले, दिसेल का आपला देव? तर देव दिसत नाही. देव दिसत नाही, भासत नाही. देवाचा अनुभव येणं, अनुभव पाहिजे. काय पाहिजे? अनुभव पाहिजे. आणि तो अनुभव आपल्याला येतो कधी? ध्यानाला बसता आपण एकाग्रचित्त झालं आणि सर्व इंद्रिय आपली एका आत्मकाठाकडे आली, एका आत्मदेवाकडे आली तर आपल्याला त्याची अनुभूती येते की
देव आपल्या आतमध्येच आहे तशी आपल्याला स्वतःला अनुभूती येते आणि माणूस जागत्या जागेवर थांबतो. बोलणं बंद, सगळं बंद होतं त्याचं. का कोणाशी बोलणार आपण? देव आपल्या आतमध्ये. बाकी लोक सगळी बाहेर सांगतात देव, आणि देव तर आतमध्ये. देव तर कुठे आहे? जिथं आहे तिथं आपण भजन करत नाही. हृदयामध्ये भजन पाहिजे, आणि हृदयामध्ये भजन केला तर आपल्याला देव भेटतो. आपल्या हृदयामधल्या भगवंताने उडी टाकली तर हे देव वाचतील का? देवाऱ्यातल्या उठून देव वाचेल का आपला जीव? नाही वाचणार. आपला देव आपल्या आतमध्ये. लक्षात घ्या, 100% सांगतो तुम्हाला की देव तुम्हीच आहात, तुमच्यामध्ये तो परमात्मा आहे. मग त्या आत्म्याचं भजन आपण कसं करत? म्हणून आत्मज्ञान, म्हणून नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम, म्हणजे सगळी शास्त्र वाचली, त्याचीच कोणी देवांची पूजा केली. आणि एवढं करून जर तुमच्याच आपल्याला तुम्हाला ज्ञान झालं नाही तर केलेले सर्व कर्म फुकट जातील, असं गीता सांगते एका वाक्यात. नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम परे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सगळे कर्म फुकट जातील. तुमच्या अंतरीच्या अंतरांचं भजन करायला शिकत नाही, कुठल्याही देवाची पूजा केली फुकट जाईल आयुष्य. तुमचा अंतरीच्या अंतरातून हाच ईश्वर आहे, आणि त्याच्याशी तुम्ही कसं होणार ते आपल्याला गुरु शिकवतात. आणि म्हणून गुरु तोच. गुरु कोणाला म्हणतात? जीव शिव ऐकेल तो सर. काय म्हणजे समर्थ रामदासांनी सोप्या भाषेत केलं आहे. जीव शिव ऐकेल तो सर. जीवाकडून शिवाचा ऐक्य करून येतो. आपल्या इथे नाभीच्या ठिकाणी ऐकवतो, हृदयाच्या ठिकाणी ऐकवतो, आणि मग आपली राष्ट्रसारखी धावतात. मग आपल्याला देवाची अनुभूती येते. हे तुम्हाला मी तुमचं काहीतरी पूर्वजन्म असेल, पूर्व पुण्य असेल, किंवा आईवडिलांची पुण्य असेल म्हणून तुम्हाला हे ज्ञान ऐकायला मिळालं. हे ज्ञान कुठं जगामध्ये नाही आहे, कुठंच मिळणार नाही तुम्हाला हे ज्ञान, कुठल्याच पंथात मिळणार नाही. का? मला सांगा, का पोटातच नाही तर ओठात येईल कुठलं? आर्यात नाही तर पोऱ्यात येईल कुठं? पोटात आहे म्हणून ओठात आलं की नाही? आपल्या पोटात येते, पोटात येते, पोटात आपल्या, आणि त्या पोटातून ओठात येतो. मग पोटातून साठविल हरी जे हृदय मंदिरी त्यांची संपलीवर झाला सफल व्यापार. तुकोबऱ्या सांगतात. काय सांगतात? काय सांगतात तुकोबऱ्या? झाला सफल व्यापार. मी जो व्यापार करायला तो हरिनामाचा, तो व्यापार माझा काय झाला? पूर्ण झाला. आता मी मग ते वैकुंठ गमन झाले. तर आपला पण तोच आपला काय एकच धंदा, हरिगोविंदा. आपला एकच धंदा करायला पाहिजे की आपल्या अखंड नामस्मरण व्हायला पाहिजे, अखंड चिंतन ठेवायचं पाहिजे. एक रिकामा अर्धगडी राहणं सांगितलं. एक पण आपला जरी त्या नामावाचून गेला. समर्थ रामदासांनी लिहिले, आता मी थोडक्यात बोलतो बरं का, विषय वाढत चालले. अरे जी घडी राम नामावी न गेली जणी आपली ते तू हानी केली. काय लिहिले? काय सांगतात? काय सांगतात? तेच तर सांगतात. अरे राम नामाशिवाय जी घडी गेली ना ती आपली तू वाया गेली सांगतात. अरे जी घडी राम नामावी न गेली जणी आपली तू हानी केली, आपली हानी होणार. खरा देवता अंतरी चोरला असेल की नाही? आतमध्ये चोरलाय. पण सद्गुरूने तो सर्व थांबले. पण सद्गुरू आपण केलाय, आपल्याला आतमध्ये देव दाखवला. अधिष्ठान आतमध्ये आपलं कुठे अधिष्ठान आहे? आपलं अधिष्ठान आतमध्ये आहे, आणि ह्या अधिष्ठानाची पूजा कोण करेल? त्या अधिष्ठानाची पूजा करा तुम्ही, पण हा अधिष्ठान म्हणून त्याची पूजा होतो. याचं दर्शन कधी होतं? याचं दर्शन झालं. याचं दर्शन एकदा झालं की अख्ख्या जगामध्ये तुम्हीच व्यापक आहात, तुम्हीच व्यापक व्हाल. एवं पोट भरवायची विद्या अशी म्हणून आहे सद्विद्या. सर्व व्यापक वस्तू पाहिजे ती ज्ञान. समर्थ रामदास सांगतात व्यापक आहे परमात्मा. परमात्मा मंदिरातच नाही, म्हणून नाना शरीरे हीच मंदिर आहे. आतमध्ये राहिली दिवेश्वर. काय सांगतात? समर्थ रामदास सांगतात की नाही, नाना शरीरे हीच मंदिर आहे. अरे शरीर हाच तुमचं मंदिर आहे. आतमध्ये जीव नावाचा ईश्वर राहतो, आणि त्या देहाच्या देव व्हायचे आहे. काय सांगितलंय? देहाच्या गुणातून देव व्हायचं आहे. देव बघण्याची वस्तू समर्थ रामदासांनी स्पष्ट केलं. पण आपल्याला कळत का नाही? आपल्याला का कळत नाही? कारण आपल्याला तसा गुरु मिळत नाही आपल्याला. आणि म्हणून तर त्यांनी सांगितलं आहे बघा. काय सांगतात? 2 मिनिटात तुमचं 5 मिनिटं घ्यायचं, बराच वेळ 2 मिनिटं घ्यायचं. एवढं स्पष्टीकरण करतात माझे मी सांगतो. त्याने काय सांगितलं बघा ऐका, की रोग्यापाशी रोगी गेला. एक रोगी आहे, त्याच्या दुसरा रोगी गेला. रोग बरा होईल का? मग रोग्याने कोणाकडे जायला पाहिजे? डॉक्टरकडे जायला पाहिजे. रोग्यापाशी रोगी गेला, कैसे आरोग्य निरोगी द्यायला. नंतर भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा. आणि भिकारी सगळे लोक त्यांच्याकडे तुम्ही काय जाता? भिकारी आहेत. त्या भिकाऱ्यांकडे आपण भिक्षा मागायला गेलो, आपल्याला मिळेल का? मिळेल का? भिकारीपाशी मागता भिक्षा. दीक्षा हिनापाशी मागता दीक्षा, ज्याने दीक्षाच घेतली नाही कोणाची.
आता आम्ही तुम्हाला परंपरा दाखवली की नाही, तशी परंपरा पाहिजे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षवाला दैनी प्रसादे ज्ञान दिवसार, ही परंपरा आहे ना. पण भिकारी वाशी मागता भिक्षा, दीक्षा आहे ना पाशी मागता दीक्षा. उजेड पाहता कृष्ण पक्ष कैसे पाहिजे, तर कृष्ण पक्ष चालू आहे आणि चंद्रमा येईल का, येईल का. म्हणून सांगितले ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा. समर्थ रामदास सांगतात ज्ञाता बघा त्याचा अनुग्रह घ्या आणि सारा सारा विचार जेव्हा मोक्ष प्राप्त, मला कधी मोक्ष मिळेल, ते गुरुला विचारा मला मोक्ष कधी मिळेल, असं विचारा तुम्ही. म्हणजे ज्याच्याकडे मोक्षाचा मंत्र नाही तो देईल का, देईल का मला सांगा. मोक्ष कुठे आहे, मोक्ष त्याच गुरुकडे जो अखंड त्याचं नामस्मरण करतो. नाम हा मंत्र नाही, नामस्मरण अखंड चिंतन ठेवा. म्हणून सारा सारे म्हणून गुरु पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा आणि सारा सारे विचार मोक्ष प्राप्ती आणि आपल्याला मोक्ष मिळतो. मोक्षाकडे कोणी जात नाही. मोक्ष हाच आपल्याला शेवटी आपल्याला मोक्षच मिळवायचा. जर तुमची मोक्षाची इच्छा नसेल तर परत आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल. पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम पुनरुक्ती जननी जठरी शयनम. आणि आपल्याला हा देह मिळेल अशातली वार्ता नाही. कुठला देह मिळेल का माहिती, कुत्र्याचा मिळतो मांजराचा मिळतो. ह्याची प्रत्येकाने खबरदारी घ्या. आणि जर हे प्रवचन तुम्हाला आवडलं आणि ह्यातून तुम्हाला जर उपरती झाली, उपरती बरं का, उपरती आणि अनुताप ते कैसा होईल पाप, ध्यान तपे पुण्यरूप दुसरा जन्म, वाल्या मुलीचा दुसरा जन्म झाला, उपरती झाली संसाराची मार्ग. जा तुझ्या पापाच्या वाटेकडे कोणीच नाही, जा तुझ्या पापाच्या वाटेकडे कोणी बघ, कोणीच नाही, बायको नाही, पोरं नाही, कोण नाही, उपरती झाली. आणि मग नारदाकडे गेला आणि खाली मंडी घातली, तर माझ्या बापाच्या वाटेकडे कोण नाही, बायको पण नाही, पोरं नाही, कोण नाही. मग ती उपरती झाली. उपरतीने आणि अनुताप हे ते कैसा होईल पाप, ध्यान तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. तेव्हा तो वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. तसं आपल्याकडे संकट आली तर आपल्याला ते ज्ञान दिसेल. संकट घेतलं तर आपलं ज्ञान करणार नाही. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. गावातले आणि